शिवशक्ती भीमशक्तीचा वज्रमूठ परभणीत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी तयारी सुरू. परभणी 20 जुलै 2025 को आज परभणीतील सावली विश्रामगृहात शिवसेना, शिंदे गट आणि रिपब्लिकन सेनेची संयुक्त बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी युती करून एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही युती झाली असून महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बैठकीत रिपब्लिकन सेनेचे भैयासाहेब भालेराव, शिवसेनेचे माडिक पोंडे, बाळासाहेब पानपट्टे तसेच महेंद्र सानके, रमेश सार्वे, राजकुमार सूर्यवंशी, गंगाधर सपाटे, चंद्रकांत दुधमल यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. माध्यमांशी बोलताना नेत्यांनी सांगितले की काँग्रेसच्या कारभारात परभणी महापालिकेचा विकास थांबला असून आगामी निवडणुकीत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा झेंडा महापालिकेवर फडकवला जाईल. कार्यक्रमात महेंद्र साळके यांची जिल्हाध्यक्ष, भगवान वावळे यांची उपाध्यक्ष तर कमलेश निकाळजे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाधर सपाटे, रामोजी ढाले, नागेश कांबळे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. आता आपण विचारलं, सुरुवातच परभणीतून रिपब्लिकन सेनेची मी केलेली आहे. या ठिकाणी मी लोकनेते विजय वाकोडे साहेब असतील, जिल्ह्याचे नेते भैयासाहेब भालेराव असतील, महाराष्ट्रात सुपरिचित नाव असलेले नेर्लीकर साहेब असतील. आज हे नेते आपल्या वाकोडे साहेब असतील, नेर्लीकर साहेब हे राहिलेले नाहीत. एवढं मोठं संघटन आम्ही परभणीत उभं केलेलं आहे. आणि इथून पुढे आनंदराजी आंबेडकर साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले आहेत ते आदेशानुसार आम्ही संपूर्ण परभणी जिल्ह्यात निवडणुका लढवणार आहोत आणि या माध्यमातून आम्ही सत्तेत जाणार आहोत. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. संघटनेच्या माध्यमातून मी परभणीतच नव्हे तर मराठवाड्यात संघटनेची बांधणी केलेली आहे. पण आज रोजी जी युती झालेली आहे ही खूप मोठी युती झालेली आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्या निर्णयाची जिम्मेदारी परभणीत आज माझी जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. ती खूप मोठी जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे. मी दिलेली साहेबांनी जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडणार आणि साहेबांना जे अपेक्षित आहे की आमचे माणसं रस्त्यावरच न राहता सत्तेतही गेले पाहिजे ते या ठिकाणी मी काम करणार आहे. पाटील साहेब असतील, पानपट्टे साहेब असतील, हे आमचे जुने सहकारी आहेत. आम्ही अगोदरपासूनच सोबत आहोत. पण आता इथून पुढे आम्ही समन्वय करून प्रत्येक वेळी बैठकीत सर्वजण सहभागी राहून व्यवस्थितपैकी जे काही राहील ते समोपचाराने निर्णय घेऊन पुढची दिशा ठरवायचं काम करू. एक महाराष्ट्राला नवी दिशा देणारी ही महायुती या ठिकाणी शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झालेली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि रिपब्लिकन सेनेचे नेते आंबेडकरजी यांनी बुधवारी जी मीटिंग घेतली आणि त्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की आम्ही दोघं एकत्र राहू. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं यापूर्वीही म्हणणं होतं शिवशक्ती आणि भीमशक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा निश्चितच महाराष्ट्रामध्ये एक मोठा बदल या ठिकाणी घडून येतो. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिका आहे आणि जिल्हा परिषद आहे. यामध्ये बऱ्यापैकी काँग्रेसचं अस्तित्व आहे परभणी जिल्ह्याच्या बाबतीत तरी. तर ते आम्हाला मोडून काढण्यासाठी या युतीचा निश्चित फायदा होईल. आम्ही सर्व एकत्रितपणे एका दिलाने या ठिकाणी काम करू आणि परभणी जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद होती शिवसेनेचा, रिपब्लिकन सेनेचा भगवा या ठिकाणी फडकून दाखवू. एकत्रित काम करतो एका दिलानं. आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश हा शिवसैनिकांसाठी सर्वोच्च आदेश आहे. साहेबांनी आदेश दिला आपण आंबेडकर साहेबांसोबत जायचं, आपण सोबत आहोत. यांनी एक चळवळीतले आहोत. शिवसेना आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती चळवळीतले कार्यकर्ते आहेत. निश्चित समाजाला दिशा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. स्थानिक पक्षाची ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे त्या दृष्टीकोने पक्षाचे जसे आदेश देतील त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळेल. फक्त विजय महत्त्वाचा आहे. प्रस्थापित इथं बघितलं परभणी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, ती आम्हाला या ठिकाणी उलथून टाकायची आहे आणि या ठिकाणी ह्या भीमशक्तीचा शिवशक्तीचा निश्चित मोठा फायदा आम्हाला होईल, मला याची खात्री आहे. महापुरुषांचं मी अभिवादन करतो आणि मागच्या बुधवारी मुंबईमध्ये रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब व या राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब या दोघांच्या बैठकीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झालेली आहे. मी यशवंत भैया भालेराव
महाराष्ट्राचा संघटक आणि परभणी जिल्ह्याचा प्रभारी या नात्याने मी या युतीचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही रस्त्यावर लढणाऱ्या सेना आहेत. दोन्ही कार्यकर्त्याच्या सेना आहेत. कार्यकर्त्यातून नेत्याला बळ दिल्या जातं आहे आणि म्हणून या सेनेच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या भविष्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही एकत्रित चांगलं काम करू आणि परभणी जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.